शिक्कामोर्तब झालेला काय झालं बैठकीत? नाही, जागा वाटपावरती आता अंतिम टप्प्यातली आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील. किती जागांचा तिढा बाकी आहे? नाही, हा सर्व आता तिढा वगैरे काय नाही. अंतिम आता 2-3 गोष्टींबद्दल आमची चर्चा झाली. निवडणुकीच्या संदर्भातली पण चर्चा झाली, प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भातला आणि जे आपले निवडणुकीचं महायुतीचं कसं हे असणार त्या संदर्भातली चर्चा झाली. परंतु जागा वाटपाचा जो अधिकार आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. ते दोघेही या संदर्भातली घोषणा करतात. 27 जागांचा तिढा जो राहिला होता त्याबाबतची चर्चा झालेली आहे, कारण ते 27 जागांवरती तो आपले उमेदवार किंवा कुठल्या नाही, ज्या ज्या जागांचा तिढा होता त्या जागांचीच आता चर्चा झाली आणि त्याची आता सविस्तर चर्चा झाली आणि ही सर्व माहिती आता माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही देणार आहोत आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा करून त्या संदर्भातला तोडगा काढून लवकरच उद्या किंवा परवा त्याची घोषणा होऊ शकते. किती जागांचा अंदाजे तिढा बाकी आहे? नाही, कुठल्याही जागांचा तिढा नाहीये. आता ज्या जागांचा तिढा होता त्या संदर्भातलीच चर्चा झाली. त्यांनी आम्हाला एक प्रस्ताव दिलेला आहे. तो प्रस्ताव आता माननीय उपमुख्यमंत्री साहेबांकडे आता आम्ही घेऊन चाललेलो आहे. रात्री या संदर्भातले माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब चर्चा करतील आणि उद्या या संदर्भातला निर्णय होईल. सर, प्रचार कोणी सुरू करणार, किती सभा होणार याच्यावर चर्चा झाली आज? नाही, ती तर सविस्तर चर्चा झाली. त्याच्यावरच जास्त आज हे झालं आणि एक समन्वय समिती असणार आमची पूर्ण मुंबई शहरातल्या जिल्हा पातळीवरचा पण समन्वय कसा साधवायचा, आरपीआय असेल आणि आपले जे घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांच्या सोबत पण कसा समन्वय साधायचा या संदर्भातली पण संपूर्ण चर्चा झाली. सांगता सभा जी असेल ती नेमकी कुठे होणार आहे आणि त्यासाठी कोण कोण उपस्थित आहे? नाही, त्याच्या संदर्भात अजून ठरलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टीचे त्या संदर्भातले नेत्यांची नावं त्या आल्यानंतरच त्या संदर्भातली चर्चा होईल. शिंदे गटाकडून देखील शिवाजी पार्क मैदान हा 10, 11, 12 आणि 13 तारखेसाठी बुक करण्याचे त्यांनी हे दिलं आहे. तर त्या संदर्भात काय म्हणजे? नाही, तो यापूर्वीच, कारण सांगता सभेच्या संदर्भातली चर्चा अजूनपर्यंत सांगता सभेकरता जागा आम्ही रिझर्व्ह करून ठेवलेली आहे. परंतु कुठले नेते उपस्थित राहणार त्या संदर्भातली चर्चा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देखील नाही, प्रत्येक राजकीय पक्ष हा सांगता सभेसाठी शिवाजी पार्कलाच नेहमी त्या ठिकाणी अर्ज करत असतो आणि प्रत्येक निवडणुका असेल, विधानसभा असेल, लोकसभा आहे, याची सांगता सभा ही नेहमी शिवाजी पार्कला होत असते. ती एक परंपरा आहे. त्यानुसार ज्याचा पहिला अर्ज असेल त्याला ती परवानगी मिळेल. शिवसेना 120 ते 100 जागांपैकी लढवेल अशा प्रकारची सगळी चर्चा सुरू आहे. शिवसेनेला किती जागा या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पारड्यात पडतात, काय अंदाज आहे? बघा, कुठलाही राजकीय पक्ष जो आहे अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष आणि कुठल्याही आघाडीने किती जागा लढणार ही घोषणाही केली नाहीये. आपण 2 दिवसापूर्वी जर बघाल, उभाटा आणि मनसेचं असेल त्यांची युती झाली म्हणून त्यांनी डिक्लेअर केली. कुठली जागा वाटप झाली याची घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे आम्ही पण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सगळ्यांनी जागा ज्यावेळी घोषित होईल त्यावेळी आमच्या पण त्यावेळी जागा घोषित होईल. त्यामुळे अगोदरच आपला आकडा सांगू नये हे एक राजकीय गणित आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी करता थांबावं. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच जागा वाटपासंदर्भातली घोषणा करतील. शिवसेना नेहमीच मोठा भाऊ राहिलेला आहे महानगरपालिकेमध्ये, यावेळेस कुठेतरी मागे पडताना दिसतंय का? नाही, याच्यात भाऊ नाही, एक कुटुंब, एक परिवार आहे. महायुती एक परिवार आहे. परिवार म्हणून निवडणूक लढतंय. 227 मध्ये परिवार म्हणून, परिवारामध्ये कुठेच मोठा भाऊ छोटा भाऊ नसतो. एक परिवार म्हणून ती निवडणूक लढली जाते आणि महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढली जाईल. 227 महायुती आणि 150 पेक्षा जास्त महायुतीचे विजयी उमेदवार आणि महायुतीचाच मराठी महापौर. धन्यवाद.